नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये जिल्हा न्यायालय भरती 2023 यासाठी मित्रांनो आपण काही प्रश्नपत्रिकाचं विश्लेषण करणार आहोत. यावरून तुम्हाला समजून येणार की जी भरती सुरू आहे मित्रांनो 2023मध्ये, यामध्ये TCS आणि IBPS पॅटर्ननुसार कशी पद्धतीने प्रश्न विचारत आहे हे सर्व कॉन्सेप्ट तुमची मुलांनो क्लिअर होणार. आणि या प्रश्नपत्रिकेमधील हा भाग क्रमांक पहिला असणार. आणि त्यानंतर जे येणारे सर्व भागांचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्रश्न चांगले वाटले तर आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करसान. चला पहिला प्रश्न बघू. पहिला प्रश्न दिलेला आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या की बघा, पंचायत राज व्यवस्थेत अगदी तळपातळीवर कार्यरत असणारी संस्था कोणची. आता पंचायत राज यामध्ये बघितलं तर हे 3 स्तरीय का असते पंचायत राज व्यवस्था आपल्या भारतामध्ये लागू झालेली आहे. सर्वात वरती असते मुलांना बघितलं तर जिल्हा परिषद, आणि सेकंड नंबरवर बघितलं मुलांना तर म्हणून आपण बघितलं तर जिल्हा परिषद. त्यानंतर नेक्स्ट बघितलं तर नगर परिषद किंवा का म्हणून नगर पंचायत, आणि थर्ड नंबर कोणची बघितलं तर ग्रामपंचायत. तर ही झाली मुलांना एकदम तळपातळीवर कार्य करणारी संस्था. आता बघितलं तर पंचायत राज व्यवस्था यामध्ये ही जे 3 स्तर आहे यामध्ये मुलांना याला पंचायत राज नाव कोणी दिलं तर हे जवाहरलाल नेहरू यांनी दिलं, हे पण लक्ष ठेवा. त्यानंतर हा जो कायदा आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, तर हा कायदा कोणता मुलांना तर लक्ष देसान 1958चा कायदा मुलांना पंचायत राज, बरोबर आहे. ही एक कॉन्सेप्ट थोडीशी लक्ष ठेवसान. हे सर्व क्वेश्चन परीक्षेमध्ये आलेले आहे. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न दिलेला आहे बघा, खालीलपैकी जिल्हा परिषदेचा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो. जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. याचं उत्तर इथे बघितलं तर मुख्य कार्यकारी अधिकारी. मुख्य कार्यकारी अधिकारी असं दिलेलं आहे. आता बघितलं तर हा जो नियम आहे जिल्हा परिषद अधिनियम, हा अधिनियम मुलांना बघितलं तर 1961चा हा अधिनियम आहे. त्याचबरोबर मुलांना बघितलं तर जी कलम क्रमांक 6 आहे, कलम क्रमांक 6 यामध्ये सांगितलेलं आहे की प्रत्येक जिल्ह्यासाठी एक जिल्हा परिषद असेल. प्रत्येक जिल्ह्यासाठी एक जिल्हा परिषद असेल. आणखी याच्यामध्ये जे पदसंख्या असते मुलांना सभासदाची, ही सभासदाची पदसंख्या बघितलं तर 50 ते 75 एवढी निश्चित केलेली आहे. 50 ते 75 एवढी निश्चित केलेली आहे. हे सर्व गोष्टी तुम्हाला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊ. पुढचा प्रश्न बघा, ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो. ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो तर याचं उत्तर तुम्हाला बघितलं तर त्या गावाचा सरपंच. सरपंच हा का असतो मुलांनो अध्यक्षस्थानी असतो. आणि ग्रामपंचायतीचा मुलांनो प्रशासकीय प्रमुख म्हणून कोण असतो तर ग्रामसेवक. पुढचा प्रश्न दिलेला, काळजीपूर्वक लक्ष द्या. पंचायत पद्धतीचा अवलंब करणारे देशातले पहिले राज्य ठरण्याचा मान राजस्थानने मिळवला, तर याच पद्धतीचा अवलंब करणारे दुसरे राज्य कोणते. दुसरे राज्य कोणते असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. त्याचं उत्तर इथे मुलांना बघितलं तर आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश हे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. त्यानंतर बघितलं तर तामिळनाडू 4थ्या क्रमांकाचे आहे. आणि आपला जो महाराष्ट्र मुलांना, महाराष्ट्र बघितलं तर 9व्या क्रमांकावर आहे पंचायत राज आपण स्वीकारण्यासाठी. ओके, ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवा म्हणजे प्रश्न चुकणार नाही. पुढचा प्रश्न दिलेला आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी सहमत करण्यात आला. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम म्हटलेला आहे. त्याचं उत्तर इथे मुलांना बघितलं ऑप्शन क्रमांक 2 1958 या रोजी मुलांना हा अधिनियम सहमत करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. हा पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव असतो. पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो मुलांना. त्याचं उत्तर येते गट विकास अधिकारी, त्याला आपण म्हणतो BDO. BDO हे पद आपल्या MPSC थ्रू भरल्या जाते, हे पण लक्षात ठेवायचं. आता पंचायत समितीमध्ये बघितलं तर हा पण पंचायत समिती जो 1961चा जो अधिनियम आहे त्यानुसार मुलांना हे स्थापन करण्यात आलेली आहे. आणि यामध्ये लक्षात ठेवा मुलांना की जी कलम आहे, कलम महत्त्वाची आहे. कलम क्रमांक किती आहे तर बघितलं तर 56. कलम क्रमांक 56 ही लक्षात ठेवा पंचायत समितीसाठी. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊ.
पुढचा प्रश्न आहे बघा, ग्रामपंचायतीच्या या अर्थसंकल्पास पंचायत समितीने किती दिवसात मंजुरी देणे आवश्यक असते? म्हणजे ग्रामपंचायतीचा जो अर्थसंकल्प असतो त्याला पंचायत समिती किती दिवसात सहमती देते किंवा मंजुरी देते, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। याचं उत्तर आहे मुलांना बघितलं तर ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे म्हणून आपण 2 महिन्याच्या आत त्याला मंजुरी देते। पुढचा प्रश्न आहे, पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायचा। महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कधी अस्तित्वात आल्या? आपल्या महाराष्ट्रामध्ये जे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कधी अस्तित्वात आल्या, त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक पहिला 1 मे 1961 या दिवशी आपल्या महाराष्ट्रामध्ये मुलांनो जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अस्तित्वात आल्या। पुढचा प्रश्न आहे, पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या। मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम क्रमांक 7 हे खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? म्हणजे जो अधिनियम आहे 1958चा यामधील कलम क्रमांक 7 म्हटलेला आहे। 7 या 7 मध्ये कोणती तरतूद आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। तर यामध्ये विचारलेला मुलांनो 7 मध्ये, तर यामध्ये आहे ग्रामसभेच्या बैठकी। ग्रामसभेच्या बैठकी हे कलम क्रमांक 7 मध्ये दिलेला आहे, पण अधिनियम लक्षात ठेवायचं मुलांनो किती 1958। पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या। यशवंत पंचायत राज अभियान कशाच्या संबंधित आहे? म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये एक अभियान सुरू होतं, त्या अभियानाचं नाव आहे मुलांनो यशवंतराव, बरोबर आहे, पंचायत राज। हे कशासाठी होतं? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यशीलतेचे मूल्यमापन करण्यासाठी मुलांनो हे अधिनियम काय म्हणतो आपण अभियान सुरू करण्यात आले होते। पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या। बघा, पंचायत सरपंचास राजीनामा द्यायचा असल्यास त्यांनी तो कोणास सादर करावा? म्हणजे आपला जो सरपंच असतो मुलांनो हा आपला राजीनामा कोणाकडे देतो, कोणाकडे देतो असं आपल्याला म्हटलेलं आहे। त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 2 जे सभापती असते मुलांनो पंचायत समितीचे, याकडे तो आपला राजीनामा सुपूर्द करतो, म्हणजे त्याला देतो। ओके, पुढचा प्रश्न आहे, 1958 मध्ये नेमण्यात आलेल्या बलवंतराय मेहता समितीने रिकामी जागा शिफारस केली। कोणती शिफारस केली होती असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे। यांनी बघितलं तर ऑप्शन क्रमांक 2 लोकशाहीच्या विकेंद्रीकरणाची शिफारस केली होती, लोकशाही विकेंद्रीकरणाची। आता या बलवंतराव मेहता समिती मुलांनो ही कधी स्थापन केली होती? तर हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्व आहे। 16 जानेवारी, बरोबर आहे, 16 जानेवारी 1957 मध्ये ही समिती स्थापन करण्यात आली होती। आणि जो अहवाल आहे मुलांनो, अहवाल हा 27 नोव्हेंबर 1957 मध्ये यांनी अहवाल सादर केला होता। या 2 गोष्टी लक्षात ठेवा म्हणजे प्रश्न चुकणार नाही। पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या। सरपंचाची निवड गावातील सर्व प्रौढ मतदाराकडून प्रत्यक्ष पद्धतीने व्हावी अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती? म्हणजे आता आपण जे सरपंच निवडत आहोत हे काय होते, ग्रामपंचायतीचे जेवढे सभासद आहे यामधून आपण काय करतो, एकाची निवड करतो। पण मुलांना बघितलं तर एक समिती होती, त्या समितीने अशी शिफारस केली होती की गावातील जे लोक आहे या गावातील लोक जे आहे हे मतदारांनी काय करणार, सरपंचाची निवड करणार। तर ही शिफारस कोणत्या समितीने केली होती असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे। याचं उत्तर इथे मुलांना बघितलं तर पी.बी. पाटील समिती। पी.बी. पाटील समिती ही बघितलं तर राज्यस्तरीय समिती होती मुलांना, आणि याची स्थापना बघितलं तर 18 जून 1984 मध्ये मुलांना ही स्थापन करण्यात आली होती। लक्षात राहू द्या पी.बी. पाटील। पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या। जिल्हा परिषद अध्यक्षांना आपला राजीनामा याकडे द्यावा लागतो। जिल्हा परिषदेचा जो काय म्हणतो आपला मुलांनो अध्यक्ष असतो तो राजीनामा कोणाकडे देतो? याचं उत्तर येते मुलांनो विभागीय आयुक्त। आपल्या महाराष्ट्रामध्ये बघितलं तर 34 जिल्हा परिषद आहे, पण एकूण जिल्ह्याची संख्या किती आहे तर 36। मग जे 2 बघितलं मुंबई उपनगर आणि नंतर बघितलं तर मुंबई नगर किंवा मुंबई शहर असे जे दिलेले आहे उपनगर आणि शहर, यामध्ये आपल्याला जिल्हा परिषद स्थापन नाही आहे, ही एक लक्षात ठेवसान। पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या। जिल्हा परिषदेचे कामकाज स्थायी समितीसह
रिकामी जागा समितीमार्फत चालते. मुलांनो, जिल्हा परिषदेचे जे कामकाज आहे हे स्थायी समितीसह एकूण किती समित्यामार्फत चालते? त्याचं उत्तर इथे मुलांनो बघितलं तर 10. स्थायी समितीसह म्हणते म्हणजे एक स्थायी समिती आणि 10 का म्हणून आपण विषय समिती. असं केलं तर हे किती होणार बघितलं तर 11 होणार. तर हे चुकणार. स्थायी समितीसह म्हणते म्हणजे ही एक असेल तर बाकीच्या किती 9 म्हणजे एकूण किती झाल्या तर 10. ही एक लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे. पुढचा प्रश्न आहे, लक्ष देसान. बघा, जर एखाद्या सरपंचा विरुद्ध न्यायालयामध्ये फौजदारी स्वरूपाचा खटला चालू असेल तर त्याच्या निलंबन करण्याचे अधिकार यांना असते. म्हणजे एखादा सरपंच असेल आणि त्याच्यामध्ये मुलांना बघितलं तर फौजदारी प्रकारचा का असेल खटला सुरू असेल न्यायालयामध्ये तर त्याला निलंबित करण्याचा अधिकार कोणाला असतो? त्याचं उत्तर आहे मुलांना जिल्हाधिकारी. कारण जिल्हाधिकाऱ्याला आपण का म्हणतो? न्याय अधिकारी सुद्धा म्हणतो मुलांना, न्यायदंड अधिकारी. तर लक्षात राहू द्या ही पण गोष्ट परीक्षेच्या दृष्टीने. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. सर्वसाधारणपणे ग्रामपंचायतीची सभा रिकामी जागा एकदा घेतली जाते. ग्रामसभेची म्हटलेला ग्रामपंचायतीची सभा. तर मुलांना हे काय होतं? महिन्यातून एकदा घेतली जाते. म्हणजे हे बघितलं तर एकूण महिन्याभरामध्ये 12 अशा याच्यातल्या सभासुद्धा होते. आणि ग्रामपंचायतीची सभा म्हटलेला आहे. थोडंसं लक्ष राहू दे सा. पुढचा प्रश्न आहे बघा, ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक प्रथम कोण मंजूर करते? ग्रामपंचायतीचे जे अंदाजपत्रक आहे मुलांनो हे सर्वात पहिला कोण मंजूर करते? याचं उत्तर येते मुलांनो ग्रामसभा. ग्रामसभा ही काय करते मुलांनो? सुरुवातीला मंजूर करते. पुढचा प्रश्न आहे बघा, ग्रामपंचायतीचे विभाग कोण जाहीर करतो? जे ग्रामपंचायतीचे विभाग असते मुलांनो, गट 1, 2, 3 असं जे असते ना, हे करण्याचा अधिकार कोणाला आहे? याचं उत्तर आहे मुलांनो तहसीलदार. तहसीलदार आपलं काय करते? जाहीर करते. पुढचा प्रश्न आहे, जिल्हा पातळीवर पूर्णपणे ई-ऑफिसचा उपयोग करणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता? पूर्णपणे मुलांनो ई-ऑफिस यासाठी बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्हा. म्हणजे ऑप्शन क्रमांक काय म्हणून आपण पहिलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, वन हक्क प्राप्त करणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत कोणती? वन हक्क म्हटलेलं आहे तर याचं उत्तर येते मुलांनो गडचिरोली जिल्ह्यातील लेखामेटा ही मुलांनो पहिली ग्रामपंचायत आहे वन हक्क प्राप्त करणारी. पुढचा प्रश्न आहे, दिवाबत्तीची सोय करणे हे खालीलपैकी कोणाचे काम आहे? दिवाबत्तीची सोय करणे हे कोणाचे काम आहे? ते हे इथे मुलांनो बघितलं तर ग्रामपंचायतीचं काम आहे. पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे बघा, यशवंतराव नाईक समितीने दिलेल्या शिफारशीनुसार शासनाने कोणता कायदा मंजूर केला? म्हणजे वसंतराव नाईक समितीने जी शिफारस केली त्यानुसार कोणता कायदा संमत केला? त्याचं उत्तर येते मुलांनो जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा. यामध्ये एक गोष्ट लक्ष देसान, या समितीची स्थापना मुलांना बघितलं तर 1 मे 1960 रोजी झाली होती. आणि आपला जो अहवाल आहे मुलांनो हा बघितलं तर 15 मार्च 1961 या दिवशी यांनी अहवाल प्रसिद्ध केला. म्हणून याचा अधिनियम लक्षात ठेवायचा मुलांनो 1961. म्हणजे दोन्ही बी कॉन्सेप्ट क्लिअर असू द्या. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. कोणत्या राज्याला 73व्या घटना दुरुस्ती तरतुदीनुसार सूट देण्यात आलेली आहे? म्हणजे कोणत्या का म्हटलेल्या मुलांना बघितलं तर राज्यांना. त्याचं उत्तर इथे मुलांना बघितलं तर ऑप्शन पहिलं म्हणजे कोणता? मिझोरम पण आहे, त्यानंतर मुलांना मेघालय पण आहे आणि नागालँड आहे. अरुणाचल प्रदेशला नाही आहे मुलांना, याच्यामध्ये सूट दिलेली नाही आहे. हे 3 राज्य पाठ ठेवसान, यावर भरपूर वेळा प्रश्न आलेले आहे. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मुलांना याच्यापेक्षा थोडेसे वेगळे प्रश्न. ओके, चला, थँक्यू व्हेरी मच, टेक केअर.